हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलोअल्केन्स अँड हॅलोअरिन्स आणि याच्यामध्ये आपण पार्ट पाहतोय सेकंड पार्ट हॅलोअरिन्स. आणि याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय टू मेथड्स. देअर आर टू मेथड्स फॉर दी प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स. फर्स्ट मेथड इज बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अँड सेकंड इज सॅनमियर्स रिएक्शन. तर याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कंप्लीट केले आणि आज आपण पाहतोय सेकंड रिएक्शन सॅनमियर्स रिएक्शन. सेकंड आहे सॅनमियर्स रिएक्शन. ही रिएक्शन जेईसाठी आणि नीटसाठी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. ही रिएक्शन आपल्याला परत एकदा रिपीट होणार आहे कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन ह्या टॉपिकमध्ये, म्हणजेच अमाइन्समध्ये ही रिएक्शन आपल्याला रिपीट होणार आहे. त्यामुळे पहा इम्पॉर्टंट रिएक्शन आहे सॅनमियर्स रिएक्शन. तर सॅनमियर्स रिएक्शनपूर्वी आपल्याला अजून एक रिएक्शन पाहिजे आणि ती रिएक्शन जर समजली तर आपल्याला सॅनमियर रिएक्शन समजणार आहे. पहा याच्यामध्ये ती रिएक्शन आपण फर्स्ट बघूया. तर ती रिएक्शन आहे डायझोटायझेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? डायझोटायझेशन रिएक्शन. डायझोटायझेशन रिएक्शन ही रिएक्शन जर समजली तर आपल्याला सॅनमियर रिएक्शन समजणार आहे. आधी आपण फर्स्ट बघूया व्हॉट इज मीन बाय डायझोटायझेशन रिएक्शन. तर डायझोटायझेशन रिएक्शनमध्ये फर्स्ट काय केलं जातं तर एक प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन घेतला जातो. आणि प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं एक्झाम्पल आहे बेन्झिरिंगला काय अटॅच करायचा NH2. बेन्झिरिंगला जर आपण NH2 ग्रुप अटॅच केला तर याचं नाव काय तयार होतं ॲनिलीन. दिस इज कॉल्ड ॲनिलीन. दिस इज कॉल्ड प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. आता हे प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन म्हणजे काय पहा, आपल्याला अमोनिया मॉलिक्यूल माहीत आहे. अमोनिया मॉलिक्यूल NH3. ह्या NH3 मधला जर आपण एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर काय राहणार NH2 राहणार आणि आपण याला काय देणार डॅश देणार. दिस इज दी फंक्शनल ग्रुप ऑफ प्रायमरी अमाइन. पहा NH3 अमोनिया मॉलिक्यूलमधून जर आपण वन हायड्रोजन रिमूव्ह केला तर काय तयार होतो प्रायमरी अमाइनचा फंक्शनल ग्रुप तयार होतो. जर समजा आपण याला R अटॅच केला, R म्हणजेच काय सांगा तर अल्काइल ग्रुप जर अटॅच केला तर याला आपण म्हणतो प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. दिस इज कॉल्ड प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. आणि जर समजा आपण ह्या आरच्या ठिकाणी AR अटॅच केला, AR म्हणजेच काय तर ॲरोमॅटिक रिंग अटॅच केली तर हा झाला प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. दिस इज कॉल्ड प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. आणि तेच आपण नंतर घेतलं आहे बा NH2. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ प्रायमरी अमाइन. आणि या फंक्शनल ग्रुपला आपण काय केलं आहे ॲरोमॅटिक रिंग अटॅच केलं आहे. देअरफॉर दिस इज प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. आणि डायझोटायझेशनमध्ये फर्स्ट काय घेतात प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. आणि प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं एक्झाम्पल आहे ॲनिलीन. आलं लक्षात आहे पहा. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनची रिएक्शन करायची आहे NaNO2 सोबत. प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन ॲनिलीन याची रिएक्शन करायची आहे NaNO2 सोबत. पहा NaNO2 सोडियम नायट्राइट प्लस HCl. पहा प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन म्हणजे ॲनिलीनची रिएक्शन करायची आहे NaNO2 म्हणजे सोडियम नायट्राइट अँड HCl इन कोल्ड. इन कोल्ड. कोल्ड म्हणजेच काय 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. पहा इथं टेम्परेचर किती आहे 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दॅट इज कोल्ड. पहा आपल्याला जो कंपाऊंड मिळतो तो कंपाऊंड आपल्याला हा मिळतो बेन्झिन रिंग. आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचं आहे तर बेन्झिन रिंगला अटॅच करायचं आहे N2 प्लस Cl मायनस. आता ॲनिलीनपासून ॲनिलीनची रिएक्शन जेव्हा आपण NaNO2 आणि HCl सोबत करतो त्यावेळेस आपल्याला हा कंपाऊंड मिळतो. मग हा कंपाऊंड कसा मिळतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त लक्ष ठेवा ॲनिलीन इज कन्वर्टेड इंटू बेन्झिन N2 प्लस Cl मायनस अँड द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज. पहा याचं नाव काय आहे बेन्झिन. बेन्झिन N2 प्लस आहे त्यामुळे याला काय म्हणतात डायझोनियम. N2 प्लस म्हणजे डायझोनियम आणि Cl मायनस आहे त्यामुळे इथे काय लिहायचं क्लोराईड. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आणि बेन्झिन डायझोनियम क्लोराईड जनरली हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो डायझोनियम सॉल्ट. दिस इज डायझोनियम सॉल्ट. जनरली आपण याला काय म्हणतो डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्टचं हे एक्झाम्पल आहे बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. पहा रिएक्शन लक्षात आले. When aniline is treated with NaNO2 and HCl in cold, it gives benzene diazonium chloride.
दिस रिएक्शन इज नोन ॲज डायझोटायझेशन रिएक्शन. तर पहा ॲनिलीनपासून हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड कसा तयार झाला ते मी तुम्हाला सांगतो. पहा इथे आपण काय घेतलं होतं, NaNO2HCl आपण घेतलं होतं. पहा हे NaNO2 NaNO2 म्हणजे सोडियम नायट्राईट. NaNO2 म्हणजे सोडियम नायट्राईट प्लस याची रिएक्शन आपण काय सोबत केले, HCl सोबत केले. पहा इथे फर्स्ट काय तयार होतो, जेव्हा आपण ॲनिलीनची रिएक्शन NaNO2 आणि HCl सोबत करतो तेव्हा फर्स्ट ह्या दोघांमध्ये रिएक्शन होते इन बिटवीन NaNO2 अँड HCl आणि आपल्याला काय मिळतं. पहा हा Na आणि हा Cl काय फॉर्म होईल, NaCl फॉर्म होईल. NaCl फॉर्म पहा शिल्लक काय राहिलं इथं, तर इथं शिल्लक राहिलं हायड्रोजन आणि इथं शिल्लक राहिलं NO2 म्हणजेच काय तयार होणार, HNO2 तयार होणार आणि HNO2 म्हणजेच काय हा नायट्रस. पहा HNO2चं नाव आहे नायट्रस ॲसिड. दिस इज कॉल्ड नायट्रस ॲसिड. HNO2 म्हणजे नायट्रस ॲसिड तयार होतो. आलं लक्षात, म्हणजे सोडियम नायट्रेट आणि HCl याची रिएक्शन पहिल्यांदा होते आणि आपल्याला फर्स्ट कंपाऊंड कोणता मिळतो, नायट्रस ॲसिड. आणि मग हा तयार झालेला नायट्रस ॲसिड कुणासोबत कंबाईन होतो, ॲनिलीनसोबत कंबाईन होतो. पहा ती रिएक्शन आता मी तुम्हाला इथे करून दाखवतोय. पहा ॲनिलीन, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन, बेन्झीन रिंग आणि याला आपण काय अटॅच करतोय, NH2. दिस इज प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. द नेम ऑफ दिस प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन इज ॲनिलीन प्लस. पहा सोडियम नायट्रेट आणि HCl सोबत आपण रिएक्शन करतोय, पण या दोघांच्या रिएक्शनमधून काय तयार होतो, HNO2 तयार होतो. फर्स्ट HNO2 नायट्रस ॲसिड तयार होतो प्लस एक्सेस HCl. पहा NaNO2 प्लस 2HCl जर आपण घेतलं तर त्यातला एकच HCl याच्यासोबत होणार कंबाईन, म्हणजे अजून एक HCl शिल्लक राहणार आहे. म्हणजेच ॲनिलीन प्लस HNO2 प्लस HCl. टेम्परेचर आपण इथे किती यूज केलं आहे, कोल्ड, म्हणजेच 0 to 5 डिग्री सेल्सिअस. पहा काय तयार होतात तिथं, इथे आहेत 2 हायड्रोजन, हा एक तिसरा हायड्रोजन आणि हा एक चौथा हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन इथे किती झाले सांगा, 4 हायड्रोजन झाले. 4 हायड्रोजन आणि इथले किती ऑक्सिजन आहेत, 2 ऑक्सिजन. 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन म्हणजेच काय तयार झालं सांगा, 2H2 तयार झाला. समजलं. पहा हे 2 हायड्रोजन 3 and 4 हे 4 हायड्रोजन आणि इथले 2 ऑक्सिजन म्हणजेच काय तयार झाले, 2H2 तयार झालं. शिल्लक करायला पाहिजे, बेंजरिंगला काय अटॅच आहे, नायट्रोजन. पहा इथं बेंजरिंगला काय अटॅच आहे, नायट्रोजन N. पहा इथं पण एक नायट्रोजन आहे N, म्हणजे नायट्रोजन किती झाले, 2. N2 याच्यावरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं शिल्लक काय राहिलं, Cl मायनस. पहा कोणता कंपाऊंड तयार झाला, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार झाला. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. जनरली आपण याला काय म्हणतो, डायझोनियम सॉल्ट म्हणतो. ह्या Cl मायनसच्या ठिकाणी अजून दुसरे पण ॲनायन असू शकतात, त्यामुळे आपण याला जनरली डायझोनियम सॉल्ट म्हणतो. इथं लिहिलं आहे पहा डायझोनियम सॉल्ट. तर डायझोनियम सॉल्टचं कोणतं कंपाऊंड तयार झाला, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार झाला. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज डायझोटायझेशन रिएक्शन. मग डायझोटायझेशन रिएक्शनची आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल पहा. द डेफिनेशन ऑफ डायझोटायझेशन इज. पहा इथं मी डेफिनेशन लिहितो आहे. कशाचे डेफिनेशन लिहितो आहे मी, डायझोटायझेशनचे डेफिनेशन लिहितो आहे. पहा डायझोटायझेशनचे डेफिनेशन आहे फेन. काय घेतलं आपण, फेन प्रायमरी याला तर आपण काय म्हणू शकतो, 1 डिग्री असं पण म्हणू शकतो ना आपण. फेन प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन, फेन प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन रिएक्ट्स विथ कशासोबत आपण रिएक्शन केले, NaNO2 अँड HCl रिएक्ट्स विथ NaNO2 and HCl in cold. Sorry. When primary aromatic amine reacts with NaNO2 and HCl in cold, it forms cold म्हणजे काय लक्षात आलं, तर cold म्हणजेच 0 to 5 डिग्री सेल्सिअस. In cold it form diazonium salt. It form diazonium salt. This reaction is called
डायझोटायझेशन. बोर्ड एक्झामला याची डेफिनेशन येऊ शकते. बोर्ड एक्झामसाठी ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. When primary aromatic amine, this is primary aromatic amine. When primary aromatic amine reacts with NaNO2 and HCl in cold means 0 to 5 degrees Celsius temperature, it form diazonium salt. This is diazonium salt and this reaction is known as diazotization. हे डेफिनेशन आपल्याला ह्या रिएक्शनकडे बघून सुद्धा सांगता येईल. When primary aromatic amine reacts with NaNO2 and HCl in cold, it form diazonium salt and this reaction is known as diazotization reaction. डायझोटायझेशन रिएक्शन एकदम सिंपल रिएक्शन आहे आणि ही रिएक्शन जर आपल्याला समजले तरच आपल्याला आपली मेन रिएक्शन समजणार आहे, सँडमेयर्स रिएक्शन. नोट डाऊन. आत्ता आपण कोणते रिएक्शन पाहिले? डायझोटायझेशन रिएक्शन. आणि डायझोटायझेशन रिएक्शनवरतीच हे पुढं रिएक्शन डिपेंड आहे, सँडमेयर्स रिएक्शन. आता फर्स्ट आपण काय करूया तर सँडमेयर्स रिएक्शनची आपण डेफिनेशन लिहूया. सँडमेयर रिएक्शनची डेफिनेशन काय डेफिनेशन ऑफ सँडमेयर्स रिएक्शन. डेफिनेशन आहे रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोराइड और ब्रोमाइड. क्लोराइड और ब्रोमाइड using cuprous first salt is called सँडमेयर्स रिएक्शन. सँडमेयर रिएक्शनची डेफिनेशन काय आहे? रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप. तर ह्या रिएक्शनमध्ये काय केला जातो? डायझोनियम ग्रुप रिप्लेस केला जातो. आता डायझोनियम ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप? N2+ इज कॉल्ड डायझोनियम ग्रुप. दिस इज कॉल्ड डायझोनियम ग्रुप. डाय मीन्स 2. किती आहेत? 2 आहेत. अझो म्हणजे नायट्रोजन. किती नायट्रोजन आहेत? 2. N2 याचा अर्थ डाय अझो. आणि पुढे म्हणले नियम म्हणजे याच्यावरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. अँड दिस होल ग्रुप इज कॉल्ड डायझोनियम ग्रुप. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोराइड और ब्रोमाइड. तर हा डायझोनियम ग्रुप कशाने रिप्लेस केला जातो? क्लोराइड म्हणजेच क्लोरीननं, और ब्रोमाइड म्हणजेच ब्रोमिननं रिप्लेस केला जातो. एक तर क्लोरीननं रिप्लेस होईल किंवा ब्रोमिननं रिप्लेस होईल. युजिंग त्यासाठी काहीच करायचं, क्युप्रस फर्स्ट सॉल्ट यूज करायचा. क्युप्रस फर्स्ट सॉल्ट म्हणजे काय तर कॉपरचा असा सॉल्ट घ्यायचा की ज्याच्यामध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट ही किती असते? 1 असते. हे जे आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे ते काय आहे? ऑक्सिडेशन स्टेट आहे कॉपरची. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॉपर असा सॉल्ट आपल्याला कॉपरचा घ्यायचा आहे. ते यूज करून आपल्याला काय करायचं आहे? हा डायझोनियम ग्रुप क्लोरीननं किंवा ब्रोमिननं रिप्लेस करायचा आहे. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज सँडमेयर रिएक्शन. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ही रिएक्शन क्लिअर होईल. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहतोय. फर्स्ट एक्झाम्पल. तर याच्यामध्ये आपण काय करतोय? फर्स्ट बेन्झीन डायझोनियम क्लोराइड घेतोय. बेन्झीन डायझोनियम क्लोराइडचं आत्ताच आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं डायझोटायझेशनमध्ये. म्हणजे डायझोटायझेशनचा प्रोडक्ट कोणता आहे? हा प्रोडक्ट आहे बेन्झीन रिंग. आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचं? N2+ Cl-. दिस इज कॉल्ड बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आणि बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन काय करायची आहे तर क्युप्रस फर्स्ट सॉल्ट सोबत करायचे आहे. कॉपरचा असा सॉल्ट घ्यायचा की ज्याच्यामध्ये काय होईल? कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट 1 होईल. Cu2Cl2. दिस इज कॉल्ड क्युप्रस क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ HCl. इथे कॉपरमध्ये कोणता हॅलोजन आहे तर क्लोरीन हा हॅलोजन आहे. आणि त्यामुळे हा जो N2+ ग्रुप आहे, N2+ म्हणजे डायझोनियम ग्रुप आहे, तो का होतो? रिप्लेस होतो. आणि त्या ठिकाणी कोणता हॅलोजन येतो तर क्लोरीन हा हॅलोजन येतो. आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळतो तो कंपाऊंड कोणता मिळतो? ही आहे बेन्झीन रिंग. आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होतो? Cl प्लस हा जो डायझोनियम ग्रुप आहे, डायझोनियम ग्रुप म्हणजे कोणता? N2+. तो नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये काय होतो? तो इव्हॉल्व होतो. आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट कोणता मिळतो? हॅलोअरिन. प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन हा पॉईंट आपण पाहतोय ना.
प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन. म्हणजे आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईडपासून काय तयार केला, आपण हॅलोअरिन तयार केला. कोणता हॅलोअरिन तयार केला, आपण क्लोरोबेन्झीन तयार केला. आणि हेच आपलं मेन पॉईंट आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन अँड दिस इज कॉल्ड सॅनमेयर्स रिएक्शन. पहा याच्यामध्ये बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईडचे रिएक्शन जेव्हा आपण Cu2Cl2 सोबत करू, दिस इज कॉल्ड क्युप्रस क्लोराईड. इन प्रेझेन्स ऑफ HCl इट गिव्स क्लोरोबेन्झीन अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज सॅनमेयर्स रिएक्शन. पहा तीच रिएक्शन आहे, रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप. दिस इज replacement of diazonium group by chloride or bromide using cuprous first salt is called सॅनमेयर्स रिएक्शन. आता पहा जर समजा आपल्याला ब्रोमोबेन्झीन तयार करायचं असेल तर काय करायचं, Cu2Cl2च्या जागी काय घ्यायचं, Cu2Br2 घ्यायचं इन प्रेझेन्स ऑफ HBr. रिएक्शन सेम राहणार. पहा सेकंड, दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड N2+ Cl मायनस. दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आणि बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन करायची Cu2Br2. व्हॉट इज द नेम ऑफ Cu2Br2? क्युप्रस ब्रोमाइड इन HBr. इन HBr काय तयार होईल सांगा. पहा इथे काय आहे, ब्रोमिन आहे. त्याच्यामुळे हा जो डायझोनियम ग्रुप आहे तो डायझोनियम ग्रुप कशाने रिप्लेस होणार, ब्रोमिनवर रिप्लेस होणार. म्हणजे आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळेल, तर बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार, ब्रोमिन. आणि हा जो डायझोनियम ग्रुप आहे तो नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये काय होणार, इव्हॉल्व होणार आणि आपल्याला मिळेल हा कंपाऊंड. दिस इज कॉल्ड ब्रोमोबेन्झीन. आणि ह्याच रिएक्शनला आपण काय म्हणतो, सॅनमेयर्स रिएक्शन म्हणतो. पहा सॅनमेयर रिएक्शनची डेफिनेशन काय, सॅनमेयर रिएक्शनची डेफिनेशन आहे रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोराइड और ब्रोमाइड यूजिंग क्युप्रस फर्स्ट सॉल्ट इज कॉल्ड सॅनमेयर्स रिएक्शन. आता मी तुम्हाला म्हणलं होतं की क्युप्रस फर्स्ट सॉल्ट, क्युप्रस फर्स्ट सॉल्ट हे कोणकोणते असू शकतात. पहा एक तर आपण इथं घेऊ शकतो Cu2Cl2, हेच अजून CuCl असं लिहितात. पहा याच्यामध्ये जर तुम्ही कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट काढली तर कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार सांगा, +1 येणार. याचा अर्थ हा जो कॉपरचा सॉल्ट आहे तो कोणता आहे, क्युप्रस फर्स्ट सॉल्ट आहे. कारण इथे जर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट काढली कॉपरची तर ते किती येते, +1 येते म्हणून. किंवा आपण इथं काय घेऊ शकतो, Cu2. पहा इथं आपण घेऊ शकतो Cu2Br2 किंवा हेच अजून असं लिहितात CuBr. समजलं. दिस इज कॉल्ड सॅनमेयर्स रिएक्शन. नोट डाऊन. आत्ता आपण रिएक्शन कंप्लीट केली, सॅनमेयर्स रिएक्शन. आता सॅनमेयर रिएक्शनवरतीच काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत की जे आपल्याला नीटमध्ये आणि जेमध्ये विचारतात. पहा याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट लिहायची एक नोट, तर त्या नोटमध्ये आपण 3 पॉईंट पाहतोय. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, पहा फर्स्ट पॉईंट आहे दिस इज बेन्झीन डायझोनियम, दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. पहा आपण कोणती रिएक्शन पाहतोय, पहा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला आपण काय करायचं आहे, पोटॅशियम आयोडाईडसोबत हीट करायचं आहे. के म्हणजे काय, तर पोटॅशियम आयोडाईड. एकदम सिम्पल रिएक्शन आहे. पहा हा K+ आणि इथला Cl- काय रिमूव्ह होणार सांगा, KCl रिमूव्ह होणार. प्लस हा जो N2+ आहे तो N2+ म्हणजेच डायझोनियम ग्रुप हा नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये काय होणार, तो इव्हॉल्व होणार. शिल्लक काय राहिले तर आयोडीन, हा आयोडीन बेन्झिनला अटॅच होईल. आयोडीन काय होईल, बेन्झिनला अटॅच होईल आणि आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल, द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज आयोडोबेन्झीन. द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज आयोडोबेन्झीन. व्हेन बेन्झीन डायझोनियम क्लोराईड इज हीटेड विथ पोटॅशियम आयोडाईड इट गिव्स आयोडोबेन्झीन. लक्षात. म्हणजे आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईडपासून क्लोरोबेन्झीन तयार केला, ब्रोमोबेन्झीन तयार केला आणि आत्ता आपण काय तयार केला, आयोडोबेन्झीन. मग ही रिएक्शन सॅनमेयर रिएक्शन आहे का, तर ही रिएक्शन सॅनमेयर रिएक्शन नाही आहे. दिस इज नॉट. पहा इथं आपण पॉईंट लिहितोय, दिस इज नॉट, दिस इज नॉट सॅनमेयर रिएक्शन, दिस इज नॉट सॅनमेयर रिएक्शन. तर ही सॅनमेयर रिएक्शन नाही आहे. सॅनमेयर रिएक्शन म्हणजे काय, तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईडपासून क्लोरोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन तयार होतो. तर इथं काय तयार झालं आहे, आयोडोबेन्झीन तयार झालं आहे. त्यामुळे ही रिएक्शन सॅनमेयर रिएक्शन नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आपण क्लोरोबेन्झीन तयार केला, याच्यापासून ब्रोमोबेन्झीन तयार केला आणि आता आपण आयोडोबेन्झीन तयार केला. आता कोणता राहिला, फ्लोरोबेन्झीन. पहा फ्लोरोबेन्झीन. तर फ्लोरोबेन्झीन तयार करण्यासाठी
कोणती रिएक्शन आहे? बाज स्किमन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? बाज स्किमन रिएक्शन. सेम रिएक्शन आहे, फक्त आपल्याला याच्यामध्ये एक HbF4 यूज करायचा आहे, फ्लोरोबोरिक ॲसिड. म्हणजे सेम रिएक्शन आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय घेणार? बाज स्किमन रिएक्शनमध्ये आपण फर्स्ट काय घेणार? तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आणि बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची आपण फर्स्ट रिएक्शन कशासोबत करणार? तर HbF4 सोबत करणार. HbF4 म्हणजेच काय? तर फ्लोरोबोरिक ॲसिड. दिस इज कॉल्ड फ्लोरोबोरिक ॲसिड. रिएक्शन करणार, हा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार? HCl रिमूव्ह होणार. हा जो BF4 आहे तो BF4 ह्या N2+ ला अटॅच होणार. म्हणजे आपल्याला हा मॉलिक्यूल मिळणार. बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच असेल हा N2+ आणि BF4-. लक्षात, बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे? N2+ BF4-. फक्त काय रिमूव्ह झालं आहे? तर हा H आणि इथला Cl, हा HCl रिमूव्ह झाला आहे. हा जो BF4 आहे तो BF4 ह्या N2+ ला अटॅच झाला आहे आणि हा कंपाऊंड तयार झाला आहे बेन्झीन रिंगला अटॅच आहे N2+ BF4-. फक्त आता याला काय करायचं? आपल्याला हीट करायचं आहे. फक्त काय करायचं? आपल्याला हीट करायचं आहे. हीट केल्यामुळं काय होईल पहा, याच्यामधला जो हा N2+ आहे तो N2+ काय होणार? नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार, इव्हॉल्व होणार. इथे काय राहिलं आता? BF4. ह्या BF4 मधला पण BF3 हा मॉलिक्यूल काय होतो? रिमूव्ह होतो. BF3 म्हणजे बोरॉन ट्रायफ्लोराईड प्लस शिल्लक काय राहिलं इथं? एक फ्लोरीन. आणि तो फ्लोरीन कुठे अटॅच होईल? बेन्झीन रिंगला अटॅच होईल. बेन्झीन रिंगला अटॅच होईल आणि आपल्याला हा मॉलिक्यूल मिळेल. कोणता मॉलिक्यूल आहे हा? दिस इज कॉल्ड फ्लोरोबेन्झीन. This is called fluorobenzene and this reaction is known as बाज-स्किमन रिएक्शन. तर हे रिएक्शनचं नाव काय आहे? बाज-स्किमन रिएक्शन. म्हणजे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आपण 4ही हॅलोजन्स तयार करू शकतो. क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन आणि फ्लोरोबेन्झीन. दिस इज कॉल्ड बाज-स्किमन रिएक्शन. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक रिएक्शन आहे, ती म्हणजे कोणती इथं? तर थर्ड आहे गॅटरमन रिएक्शन. थर्ड इज गॅटरमन रिएक्शन. तर गॅटरमन रिएक्शन आणि सॅनमे रिएक्शन दोन्ही रिएक्शन जवळपास सेमच आहेत. फक्त डिफरन्स काय पहा, गॅटरमन रिएक्शनमध्ये पण काय यूज करतात? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आपण पाहतो आता इथं गॅटरमन रिएक्शन N2+ Cl-. दिस इज कॉल्ड बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आणि बेन्झीन डायझोनियम क्लोराईडचे रिएक्शन काय सोबत करायची? फक्त कॉपरसोबत करायची. कॉपर इन प्रेझेन्स ऑफ HCl. तर इथं हॅलोजन कोणता आहे? HClमध्ये क्लोरीन आहे. तर क्लोरीन काय करतो? ह्या N2+ ला रिप्लेस करतो. म्हणजे आपल्याला इथं कंपाऊंड कोणता मिळेल? बेन्झीन रिंग. आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होईल? Cl प्लस हा N2+ ग्रुप रिमूव्ह होईल. अँड दिस इज कॉल्ड गॅटरमन रिएक्शन. सॅनमे रिएक्शन आणि गॅटरमन रिएक्शन ह्या दोन्ही रिएक्शनमध्ये फक्त एक डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? लक्षात आलं तुमच्या? आपण सॅनमे रिएक्शनमध्ये पाठीमागं काय यूज केलं होतं? Cu2Cl2 यूज केलं होतं. येते का लक्षात? Cu2Cl2 इन HCl. हे आपण कुठे यूज केलं होतं? Cu2Cl2 HCl, क्युप्रस क्लोराईड इन HCl सॅनमे रिएक्शनमध्ये. आणि गॅटरमन रिएक्शनमध्ये आपण फक्त काय यूज केलं? कॉपर आणि HCl. आलं लक्षात? जर तुम्ही फक्त कॉपर यूज केला तर ती रिएक्शन कोणती येईल? गॅटरमन रिएक्शन. आणि जर आपण क्युप्रस फर्स्ट सॉल्ट यूज केला तर ती रिएक्शन कोणती येईल? सॅनमे रिएक्शन. दिस इज द डिफरन्स बिटवीन गॅटरमन रिएक्शन अँड सॅनमेर रिएक्शन. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल. कोणतं? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड N2+ Cl-. जर आपल्याला ब्रोमोबेन्झीन तयार करायचं असेल तर काय करणार? Cu इन प्रेझेन्स ऑफ HBr घेणार. HBrमध्ये हॅलोजन कोणता आहे? ब्रोमिन आहे. त्यामुळे इथला N2+ ग्रुप हा कशानं रिमूव्ह होणार? ब्रोमिनं रिमूव्ह होणार. ब्रोमिनं रिप्लेस होणार. आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार? ब्रोमोबेन्झीन. अँड दिस इज कॉल्ड गॅटरमन रिएक्शन. मग गॅटरमन रिएक्शनची डेफिनेशन जर आपल्याला विचारलीच तर आपण डेफिनेशन काय सांगणार? रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप. सेम डेफिनेशन. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोराईड ऑर ब्रोमाइड युझिंग कॉपर पावडर. तिकडे काय लिहित होतं आपण? युझिंग क्युप्रस फर्स्ट सॉल्ट. त्या ठिकाणी फक्त काय लिहायचं? कॉपर पावडर लिहायचं. एवढंच फक्त चेंज करत आहे. गॅटरमन रिएक्शनची डेफिनेशन तयार होईल. मी परत एकदा रिपीट करतोय. गॅटरमन रिएक्शनची डेफिनेशन. गॅटरमन रिएक्शनची डेफिनेशन काय आहे?
रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय यूजिंग क्लोराइड और ब्रोमाइड यूजिंग कॉपर पावडर इज कॉल्ड गॅटरमन रिएक्शन. तर हे होते 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स. म्हणजे सँडमे रिएक्शनवरतीच ह्या रिएक्शन्स डिपेंड आहेत. पण याच्यामध्ये आपण टोटल 3 रिएक्शन पाहिलेत. फर्स्ट आपण पाहिले सँडमे रिएक्शन. सँडमे रिएक्शनच्या आधी आपण एक पाहिले डायझोटायझेशन, नंतर आपण पाहिले सँडमेस रिएक्शन, त्यानंतर बाज स्किमन रिएक्शन आणि आता आपण पाहिले गॅटरमन रिएक्शन. नोट डाऊन. आत्ता आपण रिएक्शन कंप्लीट केली सँडमेस रिएक्शन आणि त्याच्यावरती काही आपण क्वेश्चन्स पाहतोय. याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. पहा आपल्याला कंपाऊंड कोणतं दिलेलं आहे? ॲनिलीन. ॲनिलीन ऑन रिएक्शन विथ NaNO2 and HCl in cold it gives A. A on reaction with CO2Br2 in HBr2 gives B. Then B is options chlorobenzene, bromobenzene, iodobenzene, benzyl bromide. तर आपल्याला काय दिलेलं आहे? ॲनिलीन दिलं आहे आणि ॲनिलीनची रिएक्शन NaNO2 सोबत केले इन HCl इन कोल्ड. आपल्याला काय मिळालं? फर्स्ट A. त्यानंतर इथं जो A मिळेल त्या Aची रिएक्शन केले CO2Br2 सोबत इन HBr, काय मिळतो आपल्याला? B. तर B हा कंपाऊंड कोणता आहे ते आपल्याला विचारलं आहे. तर पहा आपण पाठीमागत पहिले दिस इज प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन ऑन रिएक्शन विथ NaNO2 मीन्स सोडियम नायट्राइट इन HCl इन कोल्ड इट फॉर्म. पहा सांगा ए कोणता असेल मग? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. येथे लक्षात पहा आपण ही डायझोटायझेशन रिएक्शन पाहिली होती. फर्स्ट आपल्याला काय मिळेल? इथं बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होईल? N2+Cl-. दिस इज कॉल्ड बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. तर हा आपला काय असेल? ए असेल. दिस इज कॉल्ड डायझोटायझेशन रिएक्शन. पुढे एची रिएक्शन कशासोबत केले? CO2Br2 इन HBr. पहा CO2Br2 म्हणजेच काय? क्युप्रस ब्रोमाइड. क्युप्रस ब्रोमाइड. तर इथला N2+ हा कशानं रिप्लेस होणार? तर Brनं रिप्लेस होणार. म्हणजे आपल्याला B हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता मिळेल? इथला जो डायझोनियम ग्रुप आहे तो डायझोनियम ग्रुप कशानं रिप्लेस होणार? तर ब्रोमिननं रिप्लेस होणार आणि आपल्याला हा B कंपाऊंड मिळेल. दिस इज B कंपाऊंड. व्हॉट इज द नेम ऑफ B कंपाऊंड? ब्रोमोबेन्झीन. मग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? B ऑप्शन इज करेक्ट, ब्रोमोबेन्झीन. पहा ही रिएक्शन कोणती आहे? दिस रिएक्शन इज कॉल्ड डायझोटायझेशन रिएक्शन. दिस इज कॉल्ड डायझोटायझेशन रिएक्शन अँड दिस इज कॉल्ड सँडमे रिएक्शन. येते लक्षात. पुढे क्वेश्चन नंबर 2. ॲनिलीन. ॲनिलीन ऑन रिएक्शन विथ HNO2 टू गिव्ह X. X ऑन फर्स्ट रिएक्शन विथ HBr4 अँड देन हिटिंग टू गिव्ह Y. द प्रोडक्ट Y इज ऑप्शन्स क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन, फ्लोरोबेन्झीन. पहा फर्स्ट आपल्याला काय दिलं तर ॲनिलीन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन? ॲनिलीनचं स्ट्रक्चर काय आहे? तर ॲनिलीनचं स्ट्रक्चर आहे बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा? NH2. दिस इज कॉल्ड ॲनिलीन. ह्या ॲनिलीनची रिएक्शन कशासोबत केले? HNO2. आता हा HNO2 म्हणजेच काय? तर आपल्याला माहिती आहे HNO2 कसा तयार होतो? NaNO2 + HCl. तुम्हाला ॲरोवरती फक्त काय देतात? HNO2 देतात. NaNO2 आणि HCl देत नाहीत. तर या दोघांच्या मिक्सचरमधूनच काय तयार होतो? हा HNO2 तयार होतो, नायट्रस ॲसिड. मग सांगा एक्स कोणता मिळेल? तर एक्स मिळेल आपल्याला बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. तर इथं आपल्याला एक्स कोणता मिळेल? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. दिस इज एक्स कंपाऊंड. आणि ह्या एक्सची रिएक्शन त्यांनी काय सोबत केलं आहे? फर्स्ट HBF4 सोबत म्हणजेच फ्लोरोबोरिक ॲसिड आणि नंतर त्याला काय केलं आहे? हीट केलं आहे. म्हणजे कंपाऊंड कोणतं मिळेल? पहा ही आपण रिएक्शन आत्ता पाहिली होती. कोणती? बाज स्किमन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? बाज स्किमन रिएक्शन. म्हणजेच इथं आपल्याला जो Y मिळेल तो Y कोणता मिळेल? पहा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार? फ्लोरीन. दिस इज Y कंपाऊंड अँड द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज फ्लोरोबेन्झीन. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? लास्ट ऑप्शन इज करेक्ट. पहा ही रिएक्शन कोणती आहे? पहा इथून इथपर्यंत जी रिएक्शन आहे दिस इज कॉल्ड डायझोटायझेशन रिएक्शन आणि इथून ही जी रिएक्शन आहे ती कोणती आहे? बाज स्किमन रिएक्शन आहे. आलं लक्षात आहे? नोट डाऊन. पहा इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला. कोणता? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोरिन्स. याच्यामध्ये आपण 2 मेथड कंप्लीट केलेत. फर्स्ट मेथड इज बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अँड सेकंड इज सँडमेअर्स रिएक्शन. नोट डाऊन. पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोरिन्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अरायल हॅलोइड्स. तर हॅलोअरिनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. तर याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज फिजिकल स्टेट.
फिजिकल स्टेट, तर फिजिकल स्टेटमध्ये काय लिहायचं आहे की हे हॅलोअरिन कसे असतात, हॅलोअरिन्स आर कलरलेस, हॅलोअरिन्स आर कलरलेस लिक्विड्स और क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅलोअरिन्स आर कलरलेस लिक्विड्स और क्रिस्टलाइन सॉलिड्स. तर हॅलोअरिन्स हे कसे असतात, कलरलेस लिक्विड्स किंवा हे कसे असतात, क्रिस्टलाइन सॉलिड. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड इज सोल्युबिलिटी. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी इज सोल्युबिलिटी. तर सोल्युबिलिटीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे पहा, अरायल हॅलाइड्स म्हणजे काय, ॲरोमॅटिक रिंगला काय अटॅच असणार आहे, हॅलोजन अटॅच असणार आहे. म्हणजे आपण पहा बेन्झिन आपण असं लिहू शकतो C6H6, याच्यामधला आपण एक हायड्रोजन रिमूव्ह करूया, काय राहिलं तर C6H5 आणि त्या ठिकाणी आपण काय अटॅच करूया, एनी हॅलोजन. तर पहा हा जो बॉन्ड आहे तो कोणामध्ये, कार्बनमध्ये आणि हॅलोजनमध्ये आहे. हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, देअरफॉर इट ॲक्वायर्स पार्शियल नेगेटिव्ह चार्ज and carbon atom acquires partial positive charge and therefore haloarines are polar. हा पोलर पोलर कंपाऊंड जर आपण पोलर सॉल्व्हंटमध्ये जर डिझॉल्व केला तर तो डिझॉल्व होईल का. आपल्याला सोल्युबिलिटीचा एक रूल माहीत आहे, लाईक डिझॉल्व्स लाईक. हा कंपाऊंड कसा आहे, पोलर. हॅलोअरिन कसे आहेत, पोलर आहेत. मग हे पोलर कंपाऊंड पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व व्हायला पाहिजेत ना. म्हणजे पहा वॉटर हे कसलं सॉल्व्हंट आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. दिस इज पोलर सॉल्व्हंट. वॉटर पण कोणतं सॉल्व्हंट आहे, पोलर सॉल्व्हंट. हा पण कसा आहे, पोलर. मग हा कंपाऊंड जर आपण वॉटरमध्ये टाकला तर तो काय व्हायला पाहिजे, डिझॉल्व व्हायला पाहिजे. परंतु हा कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही. मग आपल्याला एक सेंटेन्स इथं महत्त्वाचं काय लिहायचं आहे पहा, हॅलोअरिन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. पहा फर्स्ट पॉइंट इज हॅलोअरिन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. तर वॉटरमध्ये हे कसे आहेत, इनसोल्युबल आहेत. पहा वॉटर हे कोणतं सॉल्व्हंट आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. हा पण कंपाऊंड कसा आहे, पोलर आहे. मग पोलरमध्ये डिझॉल्व व्हायला पाहिजे, पण हा कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही. तर त्याचं रिझन काय, हॅलोअरिन्स आर इनसोल्युबल इन वॉटर बिकॉज दे डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर. पहा हे वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करत नाहीत आणि म्हणून पोलर असूनसुद्धा हा कंपाऊंड वॉटरमध्ये कसा आहे, इनसोल्युबल आहे. हॅलोअरिन्स आर इनसोल्युबल इन वॉटर बिकॉज दे डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर. पोलर असूनसुद्धा तो पोलर सॉल्व्हंटमध्ये इनसोल्युबल आहे. तर त्याचं रिझन आहे हा कंपाऊंड हॅलोअरिन वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करत नाही आणि म्हणून ते इनसोल्युबल आहेत. पहा जर समजा आपण हा मॉलिक्यूल घेतला पोलार C6H5X, दिस इज पार्शियल नेगेटिव्ह चार्ज अँड दिस कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हॅलोजन कॅरीज पार्शियल नेगेटिव्ह चार्ज अँड कार्बन ॲटम कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. वॉटर पहा HOH, हायड्रोजन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन कॅरीज पार्शियल नेगेटिव्ह चार्ज. पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथं हायड्रोजन बॉन्ड तयार व्हायला पाहिजे, पण इथे हायड्रोजन बॉन्ड तयार होत नाही वॉटरमध्ये आणि हॅलोअरिनमध्ये, आणि त्यामुळे हॅलोअरिन हा वॉटरमध्ये कसा आहे, इनसोल्युबल आहे. तर हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे, मग हे हॅलोअरिन कशामध्ये सोल्युबल आहेत, दीज आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. तर हॅलोअरिन्स हे कशामध्ये सोल्युबल आहेत, तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये सोल्युबल आहेत. सो मला ह्या झाल्या पहिल्या दोन फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल स्टेट अँड सोल्युबिलिटी. नोट डाऊन करा. हे झालं नोट डाऊन करून, ठीक आहे. याच्यामध्ये थर्ड फिजिकल प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॉइलिंग पॉईंट पहा, बॉइलिंग पॉईंटवरती आपल्याला क्वेश्चन विचारतात नीटमध्ये आणि JEEमध्ये. पहा बॉइलिंग पॉईंट, तर याच्यामध्ये आपण दोन पॉईंट लिहितो आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे पहा, बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर मास.
बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. आपल्याला माहिती आहे ॲज दी मॉलिक्युलर मास ऑफ कंपाऊंड इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट ऑफ कंपाऊंड ऑल्सो इन्क्रीजेस. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास जास्त असेल त्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा जास्त असेल. याच्यामध्ये आपण 4 कंपाऊंड लिहितो आहे. आपण 4 हॅलोरिन लिहितो आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहितो आहे फ्लोरोबेन्झिन, फ्लोरीन. बेन्झिनला काय अटॅच करा? फ्लोरीन. त्यानंतर बेन्झिनला अटॅच करा क्लोरीन, क्लोरोबेन्झिन तयार होईल. दिस इज क्लोरोबेन्झिन. त्यानंतर बेन्झिनला ब्रोमिन अटॅच करा, काय तयार होईल? ब्रोमोबेन्झिन तयार होईल. दिस इज ब्रोमोबेन्झिन. आणि लास्ट बेन्झिनला काय अटॅच करा? आयोडीन अटॅच करा, काय तयार होईल? आयोडोबेन्झिन. मग या चारहीमध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असेल? ज्याचं मॉलिक्युलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. मग मॉलिक्युलर मास जास्त कोणाचं इथं? तर हा पार्ट तर सर्वांकडे सेमच आहे, बेन्झिन, नो प्रॉब्लेम. इथे पहा आयोडीन, ब्रोमिन, क्लोरीन, फ्लोरीन. कुणाचा ॲटॉमिक मास जास्त आहे? तर आयोडीनचा ॲटॉमिक मास जास्त आहे. त्यामुळे आयोडोबेन्झिनचा मॉलिक्युलर मास कसं होणार? जास्त होणार. आणि त्यामुळे आयोडोबेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असेल. अँड दिस इज बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. म्हणजे फ्लोरोबेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी, आयोडोबेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त. आलं लक्षात? त्यानंतर सेकंड पॉईंट फॉर आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन. आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन. फॉर आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन इथं आपल्याला एक ऑर्डर लक्षात ठेवायचे आहे. ते म्हणजे कोणते? OPM. OPM. तर हे O म्हणजे काय? ऑर्थो, P म्हणजे पॅरा आणि M म्हणजे मेटा. फॉर आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन. आयसोमेरिक म्हणजे काय सांगा? आयसोमर्स म्हणजे काय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले. जर आयसोमर्स असतील एकमेकांचे तर कोणत्या आयसोमरचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त? ऑर्थोचा जास्त. आपण काय करूया? ऑर्थो डायहॅलोबेन्झिन. डायहॅलोबेन्झिन याचा अर्थ 2 हॅलोजन अटॅच असणार आहेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट करूया ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन. दिस इज ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन. त्यानंतर आपण काढूया पॅरा डायक्लोरोबेन्झिन. दिस इज पॅरा डायक्लोरोबेन्झिन. आणि आपण लास्ट काढूया M म्हणजेच मेटा डायक्लोरोबेन्झिन. ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन, पॅरा डायक्लोरोबेन्झिन, मेटा डायक्लोरोबेन्झिन. तर हे एकमेकांचे काय आहेत? आयसोमर्स आहेत. सेम कार्बन आहेत, सेम हायड्रोजन आहेत, सेम क्लोरीन आहेत. फक्त यांचे स्ट्रक्चर कसे आहेत? डिफरंट आहेत. त्यामुळे हे काय झाले? आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन. मग याच्यामध्ये सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे? तर ऑर्थोचा आहे. याच्यामध्ये हे ऑर्डर ऑर्थो डायक्लोरोबेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट हा पॅरापेक्षा जास्त आणि पॅराचा मेटापेक्षा जास्त. याचा बॉइलिंग पॉईंट जर आपण व्हॅल्यूला ठेवली तर याची बॉइलिंग पॉईंट व्हॅल्यू आहे 453 केल्विन. 5 केल्विननं कमी करा 448 केल्विन. 2 कमी करा 446 केल्विन. दिस इज ऑर्थो, दिस इज पॅरा अँड दिस इज मेटा. आलं लक्षात? हे नोट डाऊन झालं? नोट डाऊन करून ठीक आहे. हे झाले आपले 3rd नंबर बॉइलिंग पॉईंट. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 4 नंबर मेल्टिंग पॉईंट. 4 नंबर मेल्टिंग पॉईंट. आत्ता आपण बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर लिहिली होती. काय लिहिली होती सांगा? आधी मला सांगा बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर काय लिहिली होती? बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर लिहिली होती आपण OPM ही लिहिली होती ना बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर. फक्त काय करायचं? ह्या दोन्हीमध्ये चेंज करायचा. ओमध्ये आणि Pमध्ये. P पुढे लिहायचा P आणि O नंतर लिहा. दिस इज द मेल्टिंग पॉईंट ऑर्डर ऑफ डायहॅलोबेन्झिन. म्हणजे जर समजा आपण इथं फर्स्ट काढूया पॅरा डायक्लोरोबेन्झिन. दिस इज पॅरा डायक्लोरोबेन्झिन. पुढे आहे ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन आणि लास्ट आहे मेटा डायक्लोरोबेन्झिन. तर याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट सर्वात जास्त कोणाचा? बॉइलिंग पॉईंट आपण बघितलं होतं याचा जास्त होता आणि मेटाचा सर्वात कमी होता. मेल्टिंग पॉईंट ऑर्डर जर आपण बघितले तर पॅराचा सर्वात जास्त. दिस इज पॅरा आयसोमर, दिस इज ऑर्थो आयसोमर अँड दिस इज
मेटा आयसोमर. पॅरा आयसोमरचा मेल्टिंग पॉईंट सर्वात जास्त आहे. हे फक्त ऑर्डर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर पहा, पॅरा आयसोमरचा मेल्टिंग पॉईंट सर्वात जास्त का ते पण आपल्याला माहीत पाहिजे. याच्यामध्ये आपण रिझन लिहितोय. पॅरा आयसोमर हॅज हाय मेल्टिंग पॉईंट ड्यू टू इट्स सिमेट्री अँड दिस इज द रिझन. पहा, पॅरा आयसोमरचा मेल्टिंग पॉईंट जास्त का तर त्याचं रिझन काय आहे. पॅरा आयसोमर हॅज हाय मेल्टिंग पॉईंट ड्यू टू इट्स सिमेट्री. पहा, पॅरा आयसोमर कसा आहे, सिमेट्रिकल आहे. याच्यामधून जर तुम्ही प्लेन टाकला तर हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होणार. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. याचा अर्थ हा मॉलिक्यूल कसा आहे, सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे. आणि सिमेट्रिकल मॉलिक्यूल असल्यामुळं याची जी पॅकिंग आहे क्रिस्टल लॅटिसमध्ये, ते पॅकिंग कशी होते, एकदम व्यवस्थित होते. म्हणजे क्लोज पॅकिंग होते. आणि क्लोज पॅकिंगमुळे हा जो मॉलिक्यूल आहे तो एकदम हार्ड होतो. आणि हार्ड मॉलिक्यूलला ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी जास्त लागते. आणि म्हणून पॅरा आयसोमरचा मेल्टिंग पॉईंट हा सर्वात जास्त आहे. ह्या तिन्ही आयसोमरमध्ये मेल्टिंग पॉईंट जर तुम्हाला विचारला कोणाचा जास्त आहे तर तो कोणाचा आहे, पॅराचा. आणि सर्वात कमी मेटा. मेटा दोन्हीमध्ये शेवटलाच आहे. बॉइलिंग पॉईंट असो किंवा मेल्टिंग पॉईंट असो, मेटा आयसोमरचा सर्वात कमी आहे. बॉइलिंग पॉईंट असो किंवा मेल्टिंग पॉईंट असो. आलं लक्षात आहे. एकदम सिंपल आहे. नोट डाऊन. मेल्टिंग पॉईंट म्हणजे आपण काय पोया, लास्ट फिजिकल प्रॉपर्टी. याच्यामध्ये आहे लास्ट फिजिकल प्रॉपर्टी डायपोल मोमेंट. लास्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे 5 नंबर, डायपोल मोमेंट. पहा, डायपोल मोमेंट. तर डायपोल मोमेंटमध्ये सुद्धा आपण काय करतोय, 2 पॉईंट लिहितोय. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे. पहा, फर्स्ट पॉईंट डायपोल मोमेंट म्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा, चार्ज इंटू डिस्टन्स. क्यू म्हणजे काय, चार्ज. तर हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. डायपोल मोमेंट इज इक्वल टू चार्ज इंटू डिस्टन्स डी. पहा, इथं मी तुमच्यासमोर 4 हॅलोरिन दाखवतोय. फर्स्ट इज फ्लोरोबेन्झिन, दिस इज फ्लोरोबेन्झिन. सेकंड इज क्लोरोबेन्झिन, देन थर्ड इज ब्रोमोबेन्झिन, अँड लास्ट इज आयोडोबेन्झिन. याच्यामध्ये कोणाचा डायपोल मोमेंट हा जास्त असेल. एकदम सिंपल आहे, चार्ज इंटू डिस्टन्स. तर चार्ज सगळीकडे सेम आहे. आला लक्षात. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. पहा, इथे काय आहे, कार्बन आणि फ्लोरीनमध्ये बॉन्ड आहे. इथे कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमिन, कार्बन आयोडीन. पहा, डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. डिस्टन्स कुठे जास्त आहे सांगा, कार्बनमध्ये आणि आयोडीनमध्ये जो बॉन्ड आहे तिथं डिस्टन्स जास्त आहे. हे आपण हॅलोअल्केनमध्ये सुद्धा पाहिलं होतं. याचा अर्थ आयोडोबेन्झिनचा डायपोल मोमेंट हा सर्वात जास्त असेल आणि फ्लोरोबेन्झिनचा डायपोल मोमेंट हा सर्वात कमी असेल. कारण इथं काय केलं आहे, डिस्टन्समध्ये आपण कम्पॅरिझन केले. त्यामुळे फ्लोरोबेन्झिनपेक्षा क्लोरोबेन्झिनचा डायपोल मोमेंट हा जास्त आहे. क्लोरोबेन्झिनपेक्षा ब्रोमोबेन्झिनचा डायपोल मोमेंट जास्त आहे. आणि असं सांगितलं जातं की ब्रोमोबेन्झिन आणि आयोडोबेन्झिनचा डायपोल मोमेंट हा सेमच आहे. म्हणजे याचा 1.60 1.60 डी बाय, याचा आहे 1.69 डी बाय, आणि ह्या दोघांचा आहे 1.70 डी बाय. आलं लक्षात आहे. तर हा झाला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे. पहा, सेकंड पॉईंट डायपोल मोमेंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू थिटा. डायपोल मोमेंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू थिटा. थिटा म्हणजेच काय, अँगल बिटवीन. पहा, अँगल बिटवीन 2 हॅलोजन ॲटम्स. अँगल बिटवीन 2 हॅलोजन ॲटम्स. अँगल बिटवीन 2 हॅलोजन ॲटम्स म्हणजे हे कधी यूज करायचं, आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिनसाठी. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कधी यूज करायचं, फॉर आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिनसाठी. आलं लक्षात आहे. पहा, याचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपण काय करूया, हे जे 3 आयसोमर्स आहेत, कोणते 3 आयसोमर, ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन, त्यानंतर आहे मेटा डायक्लोरोबेन्झिन, आणि थर्ड आहे पॅरा डायक्लोरोबेन्झिन.
पॅरा डायक्लोरोबेन्झिन. याच्यामध्ये आपण काय करूया आधी हे थिटा काढूया. थिटा म्हणजेच काय तर अँगल बिटवीन टू हॅलोजन ॲटम्स. पहा इथे दोन हॅलोजन ॲटममध्ये अँगल किती असेल, जरी आपण खाली लाईन हे ड्रॉ केली आणि ही लाईन इथं ड्रॉ केली तर हा जो अँगल आहे तो अँगल आपल्याला किती पाहायला मिळेल 60 डिग्री. आलं लक्षात. सेम ते टाईप पहा इथं आपण ही लाईन ड्रॉ केली, इथं आपण ही लाईन ड्रॉ केली तर इथं जो आपल्याला अँगल पाहायला मिळेल तो अँगल किती पाहायला मिळेल 120 डिग्री. थिटा इज इक्वल टू 120 डिग्री. आणि इथं जर आपण ही लाईन ड्रॉ केली तर आपल्याला इथं जो अँगल पाहायला मिळेल तो किती पाहायला मिळेल 180 डिग्री. थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे पहा डायपोल मोमेंट सर्वात जास्त कुठं सांगा. डायपोल मोमेंट आपण काय विचारलं आहे सर्वात जास्त, तर याचा अर्थ त्याचा थिटा कसा असेल कमी असेल, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. मग थिटा सर्वात कमी कुठं आहे तर ऑर्थो डायक्लोरोबेन्झिनमध्ये. दिस इज ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन, दिस इज मेटा डायक्लोरोबेन्झिन अँड दिस इज पॅरा डायक्लोरोबेन्झिन. म्हणजे सर्वात जास्त डायपोल मोमेंट इथं असेल आणि सर्वात कमी डायपोल मोमेंट कुठं असेल पॅरा डायक्लोरोबेन्झिनमध्ये. आलं लक्षात आहे. एकदम सिम्पल आहे. ॲज दी अँगल इन्क्रीजेस, ॲज दी बॉन्ड अँगल इन्क्रीजेस डायपोल मोमेंट डिक्रीजेस. आलं लक्षात. ॲज दी अँगल डिक्रीजेस डायपोल मोमेंट इन्क्रीजेस. जिथं अँगल सर्वात कमी त्याचा डायपोल मोमेंट सर्वात जास्त. एकदम सिम्पल आहे. तर ह्या झाल्या याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. कोणता पॉईंट आपण कंप्लीट केला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोरिन्स. तर याच्यावरती आपण 2 क्वेश्चन्स बघूया. नोट डाऊन. क्वेश्चन्स ऑन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोरिन्स. तर पहा आपण पाहतोय 2 क्वेश्चन्स फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोरिन्स. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे विच ऑफ दी फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. हायेस्ट बॉइलिंग पॉईंट कोणत्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट हा हायेस्ट आहे. पहा कंपाऊंड कोणतं दिलं आपल्याला क्लोरोबेन्झिन, बीमध्ये दिला आहे ब्रोमोबेन्झिन, सीमध्ये दिला आहे आयोडोबेन्झिन आणि डीमध्ये दिला आहे फ्लोरोबेन्झिन. तर आपल्याला माहीत आहे हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास पहा इथे काय दिलं आहे क्लोरोबेन्झिन, इथे दिलं आहे ब्रोमो, आयोडो आणि फ्लोरो. पहा कोणत्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास जास्त असेल तर आयोडोबेन्झिनचा मॉलिक्युलर मास जास्त असेल. त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे सी ऑप्शन इज करेक्ट. कारण आपल्याला काय विचारलं आहे हायेस्ट बॉइलिंग पॉईंट, ज्याचा मॉलिक्युलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. जर आपल्याला लोएस्ट बॉइलिंग पॉईंट विचारला असता तर आन्सर काय आलं असतं डी फ्लोरोबेन्झिन. पहा क्वेश्चन नंबर 2 द बॉइलिंग पॉईंट ऑर्डर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड इज. तर आपल्याला हे 3 कंपाऊंड दिलेत 1, 2 अँड 3 आणि विचारले आपल्याला द बॉइलिंग पॉईंट ऑर्डर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. कोणते ऑर्डर विचारले पहा बॉइलिंग पॉईंट ऑर्डर विचारले. क्वेश्चन पण आपल्याला नीट रीड करावं लागतं. बॉइलिंग पॉईंट विचारलं आहे का मेल्टिंग पॉईंट विचारलं आहे ते आधी आपल्याला माहीत असायला पाहिजे. पहा हे जे 3 कंपाऊंड दिलेत हे 3 कंपाऊंड कोणते आहेत पहा हे आहेत आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन. येथे लक्षात आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन. तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त स्ट्रक्चर्स कसे आहेत डिफरंट आहेत. म्हणजे हे काय आहेत आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन. आणि मी तुम्हाला सांगितले बॉइलिंग पॉईंटसाठी ऑर्डर काय सांगा. बॉइलिंग पॉईंटसाठी ऑर्डर काय OPM. आणि तुम्हाला मेल्टिंग पॉईंटसाठी पण ऑर्डर सांगितले, फक्त या दोन्हीमध्ये चेंज करा POM. यम दोन्हीकडे कसा आहे लास्ट आहे. आलं लक्षात. पहा हा कोणता आहे सांगा ऑर्थो मेटा का पॅरा. तर हा कोणता आहे पॅरा आहे कारण अपोजिट पोझिशनला आहेत. पहा हे कोणते आहेत ॲडजस्टंट पोझिशनला 2 क्लोरीन आहेत म्हणजे हा आहे ऑर्थो आणि ते हा कोणता आहे मेटा. म्हणजे याचा तर सर्वात कमी असेल, मग थर्डचा सर्वात कमी आणि सेकंडचा सर्वात जास्त असा कोणता ऑप्शन आहे बघा. कारण आपल्याला काय विचारलं आहे बॉइलिंग पॉईंट ऑर्डर विचारले आपल्याला. तर हे आपल्याला कोणते ऑर्डर विचारले बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. ऑर्थोचा सर्वात जास्त हा ऑर्थो आहे म्हणजे सेकंडचा सर्वात जास्त. मग सेकंडचा सर्वात जास्त आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये दिला आहे पहा बी ऑप्शनमध्ये एक दिला आहे आणि सी ऑप्शनमध्ये दिला आहे. एक तर बी करेक्ट किंवा सी करेक्ट. पुढे ऑर्थो नंतर काय येणार सांगा पॅरा येणार. ऑर्थो नंतर पॅरा म्हणजे सेकंड नंतर काय येणार 1 येणार. सेकंड नंतर 1 येणार आणि 1 नंतर येणार थर्ड. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे सी ऑप्शन इज करेक्ट. तर इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला कोणता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोरिन्स. एकदम सिम्पल आहे. पहा आज आपण कोणकोणते पॉईंट्स पाहिले तर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोरिन याच्यामध्ये सेकंड मेथड आपण पाहिली सॅनमियर्स रिएक्शन आणि सेकंड पॉईंट आपण पाहिला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोरिन्स. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला शेअर करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू.